शिवाजी महाराजांच्या विजयाची चढती स्थिती पाहून ते सुरतेवर धनाच्या अपेक्षेने चालून येतील असा संशय प्रथम इंग्रजांना आला. दिनांक 21 एप्रिल 1670च्या मुंबईकर इंग्रजांनी सुरतेला पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की शिवाजी महाराज सुरतेपासून 100 मैलांच्या आत नसले तरी ते सुरतेवर चालून येतील हे नक्की समजून बंदोबस्त करणे गरजेचे आहे. शिवाजी महाराज कदाचित सुरतेवर चालून जातील ही शंका औरंगजेबालाही आलीच होती. म्हणून बादशहाने 1670च्या एप्रिलमध्ये 5000 सैन्यानिशी बहादूर खानाला तेथे पाठवले होते. शिवरायांशी लढण्यासाठी 12,000 घोडदळ हवे अशी मागणी यावेळी मोगलांनी विजापूरच्या बादशहाकडे केली होती. महाराज अशी सिद्धता असताना सुरतेकडे वळतातच कशाला? त्यांनी या स्वारीची सिद्धता गुप्तपणे चालवली होती, पण योग्य वेळी तेही स्वारी करणार होते. बहादूर खान तेथून दूर जाण्याची संधी ते पाहत होते. सप्टेंबरच्या सुमारास सुरतेवर स्वारी करण्यासाठी शिवाजी महाराज आपले सैन्य सज्ज करत आहेत अशी वार्ता सुरतेच्या इंग्रजांना समजल्यानंतर त्यांनी आपल्या वखारीतील पैसे व माल सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवला. ही वार्ता कळूनही तेथील मोगल अधिकारी मात्र बेसावधच राहिले. त्यांनी सुरतेच्या संरक्षणासाठी केवळ 300 सैनिक ठेवले होते. पूर्वीच्या अनुभवावरून सुरतेच्या मोगल अधिकाऱ्यांना कोणतेही शहाणपण आलेले नव्हते. बहादूर खानाचे सैन्य जवळ नसल्याची निश्चिती होताच 15,000 सैन्यासह महाराजांनी सुरतेकडे प्रयाण केले. दिनांक 2 ऑक्टोबरला घोडदळ आणि पायदळ असे मिळून 15,000 सैन्यानिशी शिवाजी महाराज सुरतेपासून अवघ्या 20 मैलांवर येऊन थांबले. ही भयंकर वार्ता ऐकताच सुरतेचे व्यापारी घाबरून गेले व एकदम पळापळीला प्रारंभ झाला. त्यांच्या संरक्षणासाठी असलेले मोगल अधिकारीही पळून गेले. पूर्वी 1664मध्ये शिवरायांनी सुरत लुटल्यावर औरंगजेबाने या नगराला सुदृढ तटबंदी केलेली होती. दिनांक 3 ऑक्टोबरला कोटावरील मुठभर मोगली सैन्याच्या प्रतिकाराला चोख प्रत्युत्तर देऊन महाराजांच्या सैनिकांनी त्यांना हुसकावून लावले आणि नगरात प्रवेश केला. फ्रेंच वाकारीचे प्रमुख आपले काय होईल म्हणून घाबरले होते. त्यांनी शिवाजी महाराजांना मोठी भेट अर्पण करून आपले संरक्षण करून घेतले. काशगरचा राजा अब्दुल्ला खान नुकताच मक्केच्या यात्रेहून परतला होता. त्याच्याजवळ सोन्याचा पलंग, सोन्याची पालखी, जड जवाहीर व औरंगजेबाने दिलेली मौल्यवान लूट होती. महाराजांच्या सैनिकांनी या राजाला लुटले. इंग्रजांनी आपल्या वखारीतील माल पूर्वीच दुसरीकडे नेऊन ठेवलेला असल्यामुळे त्यांच्याजवळ लुटण्यासारखे विशेष काही नव्हतेच. तरीही वखारीच्या संरक्षणासाठी 50 खलाशी त्यांनी ठेवले होते. महाराजांच्या सैन्यावर त्यांनी तोफांचा मारा केला. डच वखारवाल्यांना महाराजांनी असा आदेश दिला होता की ते जर उपद्रव न देता आपल्या वखारीतच स्वस्थ बसून राहतील तर मराठीही त्यांच्या वाटेला जाणार नाहीत. डचांनी तो आदेश मान्य केल्यामुळे त्यांची वखार सुरक्षित राहिली. वखारीतील इंग्रजांकडे महाराजांनी प्रथम अगदी दुर्लक्ष केले होते, पण त्यांची रग जिरवण्यासाठी सुरत सोडण्यापूर्वी मराठी सैन्याने त्यांच्याकडे दृष्टी वळवली. मराठी सैनिकांचा तो आवेश पाहताच वखारीतील खलाशांच्या तोफा बंद पडल्या आणि इंग्रजांचे 2 प्रतिनिधी महाराजांना येऊन भेटले. तलवारी, कट्यारी व शेंद्री कापड यांची राजभेट महाराजांना अर्पण करून त्यांना स्वतःच्या वखारीचे संरक्षण करण्याची प्रार्थना केली. महाराजांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांना प्रेमळपणाची वागणूक दिली. सुरतेत छाप्यामुळे जाळपोळ व गोंधळ उडाला होता. शिवाजी महाराजांना खबर मिळाली की बुऱ्हाणपुराहून आपल्यावर मोठी मोगली फौज येत आहे. त्यामुळे संपत्ती व चीजवस्तू, घोडे व बैल यांच्यावर लादून 5 ऑक्टोबरच्या दुपारीच राजे अचानक सुरतेतून बाहेर पडले. बाहेर पडताना सुरतेच्या मोगली अधिकाऱ्यांना त्यांनी धमकीचे पत्र दिले. दरवर्षी 12 लाख रुपये खंडणी म्हणून न द्याल तर पुढील वर्षी येऊन शहराचा राहिलेला भाग जाळून टाकू. मराठ्यांनी सुरतेमधील या छाप्यात सोने, जड जवाहीर व रोकड पैसे नेले. सुरतेपासून जवळच राहत असलेल्या नवल साहू व हरी साहू या धनिक व्यापाऱ्यांकडून सुमारे 13 लाखाची संपत्ती शिवाजीराजांना मिळाली. यावेळी सुरतेच्या लोटीत 2 कोटींच्या आसपास संपत्ती मिळाली, परंतु काही संशोधकांच्या मते ही संपत्ती 66 लाखांच्या दरम्यान होती. सलग 3 दिवस लूट केल्यानंतर शिवाजी महाराज सुरतेहून बागलाण मार्गे स्वराज्यात परत आले.
सुरतेहून स्वराज्यात परत येताना ज्या मार्गाने आले त्या मार्गाने न येता राजांनी देशावरून यायचे ठरवले, कारण त्याच मार्गाने आल्यास मुलूक मोगलांचा होता, त्यामुळे पाठलाग होण्याची शक्यता जास्त होती. असा विचार करून महाराज बागलांमार्गे स्वराज्यात आले. शिवाजी महाराजांनी सुरतेवर जेव्हा पहिल्यांदा छापा घातला तेव्हा सुरतेची संपत्ती त्यांनी घोड्यांवर लादून स्वराज्यात आणली होती. 1670 मध्ये शिवरायांनी सुरतेवर दुसरा छापा घातला तेव्हा ही संपत्ती घोडे, बैल व खेचर यांच्यावर लादून आणली होती. याचा अर्थ 1664 ते 1670 या 6 वर्षात स्वराज्याचे सैन्यबल आणि आत्मविश्वास इतका वाढला होता की राजांनी सुरतेची ही संपत्ती बैलांवर लादून स्वराज्यात आणली. सुरतेच्या या छाप्यांमुळे सुरत शहरात गोंधळ निर्माण होऊन अराजक माजले. जून 1672, ऑक्टोबर 1672, सप्टेंबर 1673, ऑक्टोबर 1674 आणि डिसेंबर 1679 इतक्या वेळा सुरतेच्या लुटीची अफवा उठल्याने सुरतेतील व्यापाऱ्यांनी शिवरायांच्या भीतीने पळापळ केली. या सर्वांचा परिणाम असा झाला की भरभराटीस आलेले सुरत शहर हळूहळू अधोगतीकडे गेले. सुरतेवरील या दुसऱ्या स्वारीत शिवाजीराजांनी डच, इंग्रज आणि फ्रेंच या 3 वखारींना कोणत्याही प्रकारे उपद्रव न देता इतर सगळ्यांना लुटल्यामुळे या तिन्ही वखारवाल्यांनी शिवरायांशी संगनमत केले असावे अशा संशयाने बादशहा औरंगजेब त्यांच्यावर अतिशय रागावला. त्याने इसवी सन 1664च्या शिवरायांच्या स्वारीच्या वेळी इंग्रज वखारीचा प्रमुख जॉर्ज ऑक्झेंडन याने दाखवलेल्या बाणेदारपणावर प्रसन्न होऊन इंग्रजांना ज्या व्यापारी सवलती दिल्या होत्या त्या सर्व काढून घेतल्या. इतकेच नव्हे तर पुन्हा कोणत्याही युरोपियन वखारींना सवलती त्याने दिल्या नाहीत. स्वराज्यात परत येताना वाटेत बुऱ्हाणपुराहून मोठी फौज घेऊन निघालेला मोगली सरदार दाऊद खानाची शिवरायांच्या सैन्याशी कांचनबारीशी गाठ पडली. त्यावेळी त्या सैन्यात जी लढाई झाली ती प्रसिद्ध लढाई म्हणजे कांचनबारीची लढाई किंवा वनी दिंडोरीची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. या युद्धाची हकीकत आपण पुढच्या एका व्हिडिओत जाणून घेऊ.